नमस्कार. सुप्रिया देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला आज व्हेज आटा नूडल्स वेगळ्या पद्धतीत दाखवत आहे, स्पायसी. तर बघूया आपण हा व्हिडिओ. तर आता मी आज तुम्हाला दाखवते आहे व्हेज आटा नूडल्स. त्याच्यासाठी मी कढई ठेवली आहे, त्याच्यात अगदी थोडंसं तेल घातलं आहे. कधी कधी मी बटर घालते, कधी कधी घरातलं तूप घालते, पण मी ते घातलं. इथे व्हेज आटाचे 4 पॅक घेतलेले आहेत. चिली फ्लेक्स घेतले, ओरिगानो घेतले, थोडेसे जिरे घेतलेत, घेवडा घेतला आहे, श्रावणी घेवडा, थोडीशी तुरीची डाळ घेतली भिजवून, मटार घेतले, कांदा, कोथिंबीर, मीठ थोडंसं घालणारच आहे, थोडंसं मसाले वगैरे घालतेच आहे, ते दाखवते मी. ओके, तर आता आपण बघूया. तेल ऑलरेडी तापलं आहे म्हणून जिरे घालते. गॅस बंद केला आहे आणि ऑलरेडी तेल तापलं आहे. आधी आता मी ते बीन्स घातले आणि ते परतायला पाहिजे ना, म्हणून शिजायला पाहिजे. स्टीलची कढई आहे ना, पटकन तापते म्हणून मी गॅस बंद केला. आणि मॅगीचा स्पून, मॅगी यांनी छान येतं सर्व करता म्हणून घेतला आहे. मेन ह्याचीच काळजी होती म्हणून हे तेलात असं फ्राय केले आणि ते कढई तापलेली होती म्हणून मस्त झाले दिसते. पण बघा, पण तरी आता आपण गॅस चालू करूया. गॅस चालू केलेला आहे, हे फ्राय करते. हे झालं की मटार टाकते. मॅको आहे फ्रोझन. याचा आधी कच्चेपणा जाऊ दे. कांदा वगैरे ते चालू शकतो थोडंफार, पण आधी हा कच्चेपणा झाला होता म्हणून थोडंसंच अगदी घातलं तेल. आता मी कांदा घालते. थोडंसं मीठ आत्ता घालते, म्हणजे कांदा आणि हे सगळे जिन्नस मिठामुळे लवकर शिजते. थोडंसं घातलं आहे, पण ऑलरेडी मसाल्यात असतं आणि लागलं तर थोडंसं मधलं घालता येईल. गाजर नाही आहे, ढोबळी मिरची नाही आहे, नाही तर मी अशा सगळ्या आणि भरपूर भाज्या घालत असते. वा, खूप सुंदर होतं ते. ठीक आहे, आता मी थोडंसं झाकण ठेवणार आहे आणि थोडीशी एक वाफ आणणार आहे. ही माझी बारकी कढई आहे त्यामुळे त्याचं हे बारकं झाकण. हे आपे पात्र्याला पण बसतं आणि माझं फ्राय पॅनला पण एक असं झाकण आहे आणि माझी मोठी कढई आहे त्याला पण असं झाकण आहे, त्यामुळे ते ठेवायला काढायला सहज इझी छान पडतं. आता बाकी मॅगीचे पॅक मी सोडून घेते. हो, इथे मला डाळ घालायची विसरले, डाळ घालते. ती पण फ्राय करणार आहे मस्त. दाल आटा नूडल्स, तर त्यात डाळ कमीच दिसते आणि ॲक्च्युली खरं सांगू का, दाल आटा नूडल्सचे जे मॅगी आहेत ना ते मी खाल्लेले आहेत. ॲक्च्युली त्यात तुरीची डाळ असते आणि ते खूप छान लागतात. म्हणून मी हे व्हेज आटा नूडल्स मी दाल आटा नूडल्ससारखे करते आहे. थोडीशी वाफ काढणार आहे. तर तुम्ही बघताय मी 4ही पॅक सोडून घेतले.
आता मी हे 4ही मसाल्याचे पॅक, मी हे मॅगी पण बघून घेणार चांगलं आहे का आणि मसाले पण आतमध्ये चांगले आहेत का हे बघून घेणार तरच घालणार, नाही तर प्लॅन चेंज. त्यामुळे हे सगळं आधी बघून घेते मग दाखवते. आता मी झाकण काढते. हे बघूया. स्टीलची कढई आहे त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. इथे मी मॅगी बघून घेतलेला आहे, मसालाही बघून घेतलेला आहे. आता मी 4 मॅगीसाठी तांब्याभर पाणी घेतलं. म्हणजे भाज्या पण छान शिजतात. आता ते झालेत, हाफ बॉईल झालेले आहेत त्यामुळे त्या मस्त होणार आहेत. आता गॅस मोठा केला आहे. आता आधी चिली फ्लेक्स ओरिगानो घालते. हा मसाला लगेचच घालते. 4ही पॅक बघून घेतलेले आहेत. आणि आम्ही मॅगी लांब नाही ठेवत पण थोडेसे क्रश करतो त्यामुळे हे येते. आता हे थोडंसं उकळी येऊन जाणार आहे. मीठ ऑलरेडी थोडं घातलेलं आहे. थोडं जर अजून स्पायसी वाटलं तर थोडासा मी कांदा लसूण मसाला घालणार आहे. ओके. मी हा एक मोठा तांब्या पाणी घातलेला आहे, म्हणजे मोठ्या 4 वाट्या पाणी घातलं आहे. पाणी उकळत आलं आहे. आता मी हे मॅगी घालते. थोडं जर आपल्याला पाणी हवं असेल म्हणजे मॅगी खाताना मस्त असं तर थोडंसं घालायचं, पण हे एवढं सफिशियंट आहे. म्हणजे व्यवस्थित होतं, शिजतं पण आणि मऊसर होतात. आणि मी मॅगी थोडंसं किंचित जास्त वेळ शिजवते, अर्धवट असं शिजवत नाही म्हणजे ते. आणि खाताना पण असे तुकडे करते, लांब लांब करत नाही. आता याला मी झाकण वगैरे ठेवणार नाही, मग मसाल्याचा वास सगळा निघून जातो म्हणून ओपनच शिजवणार आहे. थोडीशी मी टेस्ट पाहिली म्हणून मी थोडं अजून स्पायसी करते. तर 1च चमचा कांदा लसूण मसाला घातला. खूप नाही पण टेस्ट खूप वेगळीच येते, हटके. चिली फ्लेक्स आहेच आहे, सगळं आहे. आता हे आतपर्यंत शिजण्यासाठी मी थोडंसं त्यात तूप घालते. काय होतं, नेहमी आम्ही कधी चीज किसतो, कधी पनीर असं घालतो, मस्त होतं. पण आज काही आणलेलं नाही आहे हे सगळं. आणि ऑलरेडी आता रात्र झालेली आहे म्हणून काहीच नाही घालणार आहे. आहा, अशी मॅगीला एक चमक पण येते. आणि हे यावेळी आता संपल्यात माझ्या, नाही तर मी पण गव्हाच्या नूडल्स घरी करते तयार. उन्हाळ्यात वाळवून ठेवते आणि मग त्याचं हे असं करते. त्यामुळे मुलं आवडीने खातात. अर्थात मी पण खाते कारण ते गव्हाच्या नूडल्स असतात. आता हे मस्त झालेलं आहे त्यामुळे आता मस्त वरनं कोथिंबीर. तर आता चीज क्यूब आणले की असं प्रत्येकाच्या डिशमध्ये 1 चीज क्यूब किसायचं, मग ते खूप छान लागतं. म्हणून मग आज आम्ही असंच खाणार आहे. त्यामुळे आपला इथेच व्हिडिओ थांबवते. कसं वाटलं नक्की सांगा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. शेअर अवश्य करा. बाय.